अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने भक्त पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत आहेत. सध्या आपण गर्दी पाहता दर्शनाला कालावधी कमी करण्यासाठी मंदिरे समितीने काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये ज्या भाविकांमार्फत होणाऱ्या पाद्यपूजा आहेत त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुळशी पूजांची सुद्धा संख्या या आठवड्यामध्ये कमी केलेली आहे. गर्दी अधिक वाढल्यास तुळशी पूजा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात येतील. त्याचप्रमाणे जे VIP दर्शन होतं ते सुद्धा पूर्णपणे आता प्रांतसाहेबांनी आदेश काढलेले आहेत. त्या आदेशानुसार पूर्णच VIP दर्शन बंद केलेलं आहे आणि भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी मंदिरे समिती आणि जिल्हा प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भाविकांना दर्शन रांगेत उभं राहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना थंड पाणी त्याचप्रमाणे चहा नाश्त्याची सोय सुद्धा केलेली आहे. त्यामुळं भाविकांना असं आवाहन करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त या मंदिर समितीने आणि प्रशासनाने दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे ज्या काही भाविकांची फसवणूक होते म्हणजे पैसे घेऊन दर्शनाला सोडलं जातं असं काही भाविकांना सांगून त्यांची फसवणूक होते, तर मंदिर प्रशासनातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की पूर्णतः दर्शन निशुल्क आहे. कुठल्याही पद्धतीचं पैसे देण्याची आवश्यकता नाही. आपण तशी जर कोण फसवणूक होत असेल तर तात्काळ मंदिर प्रशासन पोलीस प्रशासनाला कळवावं, त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. आणि या अधिक मासात भाविकांना जलद दर्शन होईल यासाठी मंदिरे समिती विविध उपाययोजना करत आहे.